महाराष्ट्रात मागील एका वर्षात तब्बल 48,000 महिला आणि मुली बेपत्ता झाल्याची धक्कादायक माहिती विधानसभेत समोर आली आहे। राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात ही माहिती सादर केली असून या आकड्यांमुळे राज्यातील महिला सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत। विविध जिल्ह्यांमधून मोठ्या प्रमाणावर महिला आणि अल्पवयीन मुली बेपत्ता होत असल्याचे समोर आल्याने प्रशासन आणि पोलीस यंत्रणेवर अधिक जबाबदारी वाढल्याचे चित्र आहे। विधानसभेत विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना गृह विभागाकडून सांगण्यात आले आहे की मागील वर्षभरात राज्यातील विविध भागांतून सुमारे 48,000 महिला आणि मुली बेपत्ता झाल्याच्या तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत। यापैकी अनेक मुलींचा शोध लागला असला तरी काही प्रकरणांचा तपास अद्याप सुरू आहे। या मोठ्या आकड्यांमुळे राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने ही बाब चिंताजनक मानली जात आहे। पोलीस यंत्रणेच्या माहितीनुसार अनेक प्रकरणांमध्ये घरगुती वाद, कौटुंबिक तणाव, प्रेमसंबंध तसेच रोजगार किंवा शिक्षणाच्या निमित्ताने घर सोडणे ही कारणे पुढे येतात। काही प्रकरणांमध्ये मानवी तस्करी, फसवणूक किंवा गुन्हेगारी जाळ्यांचा संशयही व्यक्त केला जातो। त्यामुळे अशा घटनांची चौकशी करताना पोलिसांकडून विविध कोनातून तपास केला जात आहे। गेल्या काही वर्षात वाढते शहरीकरण आणि स्थलांतर यामुळेही अशा घटनांमध्ये वाढ होत असल्याचे काही तज्ज्ञांचे मत आहे। मोठ्या शहरांमध्ये रोजगाराच्या शोधात येणाऱ्या तरुणी अनेकदा असुरक्षित परिस्थितीत सापडतात। त्याचबरोबर सोशल मीडियाचा वाढता वापर आणि ऑनलाईन संपर्कामुळेही काही वेळा फसवणुकीच्या घटना घडत असल्याचे निरीक्षण नोंदवले गेले आहे। या पार्श्वभूमीवर महिला सुरक्षेसाठी राज्य सरकारकडून विविध उपाययोजना राबवण्यात येत असल्याचे गृह विभागाने स्पष्ट केले आहे। महिलांसाठी हेल्पलाईन सेवा, पोलिसांची विशेष पथके तसेच बेपत्ता व्यक्तींचा शोध घेण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर भर दिला जात आहे। अनेक प्रकरणांमध्ये सीसीटीव्ही, मोबाईल लोकेशन ट्रॅकिंग आणि इतर डिजिटल साधनांच्या मदतीने शोध मोहीम राबवली जात आहे। स्थानिक नागरिक आणि सामाजिक संघटनांकडूनही या विषयावर अधिक जागरूकता निर्माण करण्याची गरज व्यक्त केली जात आहे। कुटुंबियांनी मुलींच्या सुरक्षिततेकडे अधिक लक्ष देणे, अनोळखी व्यक्तींशी संपर्क ठेवताना काळजी घेणे आणि कोणतीही संशयास्पद घटना तात्काळ पोलिसांना कळवणे याबाबत जागरूकता वाढवण्याची गरज व्यक्त केली जात आहे। एकूणच महाराष्ट्रात मोठ्या संख्येने महिला आणि मुली बेपत्ता झाल्याच्या आकड्यांमुळे हा विषय गंभीर चर्चेचा ठरला असून या घटनांवर प्रभावी नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासन, पोलीस आणि समाजाचे समन्वित प्रयत्न आवश्यक असल्याचे स्पष्ट होत आहे।